नागपुरातील एका धक्कादायक चोरीमुळे सुरक्षा व्यवस्था आणि बँकिंग क्षेत्रावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। पर्ल हेरिटेज सिटीमधील आमदार संजय मेश्राम यांच्या बंगल्यातून चोरट्यांना रोख रक्कम आणि त्यांच्या सह्या असलेलं चेकबुक चोरलं। चोरीनंतर आरोपी थेट बँकेत गेला आणि बनावट आधार कार्ड दाखवलं, चेकमध्ये रक्कम भरली आणि लाखो रुपये काढून घेतले। मात्र जेव्हा तो आणखी 50,000 रुपये काढण्याच्या लोभापायी पुन्हा बँकेत गेला तेव्हा पोलिसांनी त्याला रंगेहात पकडलं। या चोरीची मोठी चर्चा रंगली आहे। अज्ञात चोरानं सोमवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास नागपूरच्या बोरगाव परिसरातील पर्ल हेरिटेज सिटी परिसरातील आमदार संजय मेश्राम यांच्या निवासस्थानी चोरी केली। आरोपी 75,000 रुपये रोख रक्कम आणि आमदारांचे सह्या असलेलं चेकबुक घेऊन ते फरार झाले। चोरीनंतर हुडकेश्वर पोलिसांना याची माहिती देण्यात आली आणि तपास सुरू करण्यात आला। तपासादरम्यान असं आढळून आलं की मुख्य आरोपी तन्मय गणवीर असून चोरीचं चेकबुक घेऊन तो बँकेत गेला होता आणि बनावट आधार कार्ड वापरून त्यानं आपली ओळख सांगितली आणि 3 लाख रुपयांचा चेक भरून पैसे काढण्याचा प्रयत्न केला। त्याला बँकेकडून 2.5 लाख रुपये मिळवण्यात यश आलं। विशेष म्हणजे आरोपीनं चेहऱ्यावर मास्क घातला होता। चेहरा लपवून सुद्धा बँक कर्मचाऱ्यांनी आरोपीचा चेक वटवल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। पोलिसांनुसार जेव्हा आरोपीच्या लक्षात आलं की तो आणखी पैसे काढू शकतो तेव्हा तो अंदाजे 50,000 रुपये काढण्यासाठी बँकेत परत गेला। मात्र आधीच सतर्क असलेल्या पोलिसांनी त्याला पकडलं। चौकशी दरम्यान आरोपीवर यापूर्वी चोरीचे 2 गुन्हे दाखल असल्याचं समोर आलं। MDच्या व्यसनातून त्यानं आपली बाईक गहाण ठेवली होती आणि आर्थिक अडचणीमुळं ही चोरी केल्याची त्यानं पोलिसांजवळ कबुली दिली। चौकशी दरम्यान या प्रकरणी आणखी एका आरोपीचा सहभाग असल्याचं समोर आलं आहे। मात्र तो पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच पळून गेला होता। पोलीस त्याचा शोध घेत आहेत, तर मुख्य आरोपी तन्मय गणवीरला अटक करण्यात आली असून चौकशी सुरू आहे। हुडकेश्वर हद्दी में विहिर गांव, ये गांव में पर्ल हेरिटेज सोसाइटी, इधर आमदार श्री संजय मेश्राम जी जो उमरेड कॉन्स्टिट्यूंसी के आमदार है, इनके घर से एक बैग के अंदर से 75,000 रुपीज़ कैश आणि चेकबुक्स विथ आमदार साहब के सिग्नेचर्स चोरी हुए थे आज सुबह अराउंड 10 to 11 AM के बीच में। एंड जो चोर है वो एक बैंक में जाके वो पैसे विड्रॉ करने का थ्रू चेक गया था। आरोपी वहाँ पे बैंक विड्रॉल प्रोसेस में ही था, तब तक भी ज़्यादा कैश विड्रॉ करने के प्रयत्न कर रहा था, इसलिए हमको वहाँ पे रेड हैंडेड वो पकड़ा गया था।